नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज 30 सप्टेंबर 2024 सोमवार. आज मी शिवलीलामृतमधील अध्याय 1 मधील काही वाचन करीत आहे. तपोभूमी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषींनी संतांना प्रश्न विचारले. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस. आपण कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला दशावतारात व कोरे महात्म्य वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीलामृतातील अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. जेव्हा व्यास शिष्य सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात. प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक यांची प्राप्ती होते. शिवभक्तीमुळे सर्व तीर्थे, यज्ञ यांची इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमः शिवाय हा 6 अक्षराचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रसुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादी देव व ऋषी नित्य स्मरत असतात. तर श्रोतेजन हो, मी आज आपणास श्रीमती पुष्पाताई बेणारे यांच्याद्वारा लिखित श्री शिवलीलामृत कथासार या पुस्तकाचे पहिला अध्याय याची कहाणी संक्षिप्त रूपात सांगू इच्छितो. त्यामध्ये दाशार्क राजाची कथा. मथुरा नगरीत यादव वंशात दाशार्ह राजा राज्य करीत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्याचे मांडलिक होते. त्याला नम्रपणे वंदन करीत असत. राजाची मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. त्याच्या यशाची कीर्ती ध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. सद्बुद्धीरूपी पत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची त्याची बुद्धी होत नसे. महाराजांचा विवाह काशीराजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती. जणू काही संदेश सागराची लाट. सिंहकटी हंसाप्रमाणे डोलदार चाल, चंद्रवदना, हरिनाक्षी तिच्या काळ्याभोर केस, संभाराची वेणी सर्फराप्रमाणे वाटत असे. तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचमस्वराचा वास होईल. राजाने कलावतीला बोलवणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. त्यामुळे राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षालिंगन दे. ते तुला पुत्ररूपाने फललाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजवले, मी शंकराची उपासना करीत आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. कलावतीच्या नकाराची पर्वा न करता बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळी सोडून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनात दुःखी झालेल्या राजाने आपल्याला अशी कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली, राजा, माझ्यावर रागवू नये.
माझे तुमच्यावर अत्यंत प्रेम असून मला तुम्ही अत्यंत प्रिय आहे. परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे. मी त्याचा अहोरात्र जप करीत आहे. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन आत्मविश्वाराधीत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे. परंतु आपण सतत मांस मदिरा यांचे सेवन करता, त्यामुळे अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्याकडून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा सारखी पुण्यकर्म घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राजकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचे प्रयत्न करीत नाही. म्हणून आपल्या अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्या अनुताप झाला. तो सद्गदित होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन, त्यामुळे सर्व पापापासून मुक्त होईल. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा अधिकार नाही. यादव कुळाचा गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मा आहे. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनीच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत करून, हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याची कोणतीही कार्य घडले नाही. ईश्वर सेवा केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी आहे. आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरू श्रेष्ठ, कृपा करून मला आपला सेवक म्हणून पंचाक्षरी मंत्राची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीत नेऊन तेथे नियम आणि विधानाशी स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. शिवपंचाक्षरी मंत्राचा जप देऊन राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. पंचाक्षरी मंत्राच्या जपाने आणि गुरु कृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्र जपाच्या प्रभावामुळे राजाचे शरीर पवित्र होऊन ते जपून जे दिसू लागले त्याच्या शरीरातून श्रुती कावळे बाहेर पडत होती आणि भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावड्याच्या रूपाने बाहेर पडले. शिवपंचाक्षरी जास्त सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निष्पाप अंतकरणाने राजा वारंवार गर्गमुनीची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. पंचाक्षरी मंत्राचा निरास आणि चारी देह निरसन मला योग्य वेळी सावध केले, पावन केले. क्रोध वासना माझी विटंबना करीत होती. 25 तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो. परंतु या मायेचा मेळावा तुम्ही तात्काळ निरसून टाकला. पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाली. सुवर्ण चोरी, अभक्ष भक्षण, सुरापान, ज्येष्ठ सिंहाचा अपमान, गुरुनिंदा, गाय ब्राह्मण स्त्री, गुरु पशु यांची हत्या, ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्यगाठी म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतामाने या भवसागरातून पार झालो. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरूंनी त्याला उपदेश केला. अशा रीतीने राजा दास्यार्ह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह
आपल्या राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसे यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू झाले. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कालावतीस आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतळ, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशार्ह राजाचे व्याख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील त्याचे श्री भगवान शंकर स्वतः रक्षण करतील. तर श्रोतेजन हो, अशा प्रकारे दाशार्ह राजाची कथा समाप्त होते. माझी कहाणी शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.